तुमसर पोलिसांची मोठी कारवाई, 3 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त. पोलीस निरीक्षक बोरसे ॲक्शन मोडवर. तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. पोलीस निरीक्षक श्री बारसे साहेबांच्या नेतृत्वात पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये येत एका मोठ्या अवैध दारू अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 3,03,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरू. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस शिपाई रंभाड पथकाने नवरगाव शिवारात छापा टाकला असता पोलिसांची गाडी पाहताच आरोपी लक्ष्मण मदम गुरवे वय 43 वर्ष राहणार नवरगाव हा घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरला. मात्र पोलिसांनी पंचासमक्ष केलेल्या तपासणीत घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मुद्देमाल जप्त केला. 3,03,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. छाप्यादरम्यान पोलिसांनी 40 प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये भरलेला एकूण 1,000 किलो सडवा मोहफूल किंमत 2 लाख रुपये जप्त केला. यासोबतच घटनास्थळावरून सुमारे 7 मन जळाऊ लाकूड किंमत 2,100 रुपये आणि 2 लोखंडी जुने ट्रम किंमत 1,400 रुपये असा एकूण 3,03,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध तुमसर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 903/2026 कलम 65 फ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि कामगिरी ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री निलेश मोरे साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विसापुरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक श्री बोरसे साहेब आणि पोलीस निरीक्षक आघाव साहेब यांच्या नियोजनात पोलीस शिपाई बिसने रंभाड आणि तुमसर पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी यशस्वी कामगिरी पार पाडली. पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोल.